Welcome students. Let us start on page number 82. 82 पान नंबरवरती सर्व विद्यार्थ्यांनी ध्यानपूर्वक पहा. पहिल्यांदा जो 13 नंबरला भाग आलेला आहे. Rewrite the following sentences using not only but also and as well as in two separate sentences. There are 5 sentences and we have to use not only dash but also and as well as in the following sentences. दिलेल्या वाक्यरचनेमध्ये नॉट ओनली डॅश बट ऑल्सो आणि ॲज वेल ॲज या दोनही रचनांचा वापर आपल्याला करावयाचा आहे. मेच्या सुट्टीमध्ये आपण या सगळ्या रचना ऑनलाईन शिकवलेल्या आहेत, तर त्या उपलब्ध असतील तर त्याचा वापर करून नियम समजावून घ्या. डायरेक्ट आपण उदाहरणाकडे येऊ. नंबर 1, युनेस्को अँड इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स इनिशिएटेड अ ड्राफ्ट कॉन्व्हर्सेशन to create an international organization responsible for protecting cultural heritage. वाक्य कितीही लांब असू द्या, आपण एक नियम सांगितला होता. नॉट ओनली नंतर शब्दाची जी जात तीच जात बट अल्सो नंतर वापरली जाते. नॉट ओनली नंतर जर नाम तर बट ऑल्सो नंतर देखील नाम, आणि ॲज वेल ॲजचा वापर करताना ॲज वेल ॲजच्या अगोदर जी जात तीच जात नंतर वापरली जाते. या दोनही रचनांचा वापर करताना दिलेल्या वाक्यातील जो कंजंक्शनचा भाग असतो तो प्रथमतः आपल्याला काढून टाकावा लागतो. त्यामध्ये अँड हा शब्द तिथं आलेला आहे का ज्या अँडने दोन वाक्य किंवा शब्द एकमेकांना जोडले, तर दिसते पा आपल्यासमोर युनेस्को अँड द इंटरनॅशनल काउन्सिल. आता पुढील वाक्याचा फार अभ्यास करायची गरज नाही, इथंच आपलं काम भागलेलं आहे. मग युनेस्कोच्या अगोदर नॉट ओनली, अँडच्या जागेवरती बट ऑल्सो याचं वाचन झालं. आन्सर नॉट ओनली युनेस्को बट ऑल्सो द इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट इनिशिएटेड अ ड्राफ्ट conversation or convention to create an international organization responsible for protecting cultural heritage. नियम लक्षात ठेवा फक्त. नॉट ओनली नंतर जी जात तीच जात, बट ऑल्सो नंतर मूळ वाक्यातली कंजंक्शन निघून जातं. नंबर 2, ॲज वेल ॲजच्या अगोदर जी जात तीच जात ॲज वेल ॲजच्या नंतर. ॲज वेल ॲज वापरण्याकरता अत्यंत सोपं आहे. जिथं मूळ कंजंक्शन आलेलं आहे त्याच जागेवरती ॲज वेल ॲज टाकलं का आपलं काम भागलं. म्हणजे युनेस्को ॲज वेल ॲज द इंटरनॅशनल काउन्सिल. पुढील वाक्य जसून तसे. नंबर 2, द स्टेट पार्टीज आर रिस्पॉन्सिबल फॉर आयडेंटिफाईंग अँड नॉमिनेटिंग न्यू साईट्स. मग आता या वाक्यरचनेमध्ये आपल्याला नॉट ओनली डॅश बट ऑल्सोचा वापर करायचा आहे. हे करताना दिलेल्या वाक्यात AND अँड हे कंजंक्शन आलेलं आहे. मग अँडच्या जागेवरती बट ऑल्सो
बट ऑल्सो नंतर जर नॉमिनेटिंग न्यू साईट असेल तर नॉमिनेटिंग म्हणजे ING प्रत्यय, तसाच एक भाग अगोदर पाहिला आयडेंटिफाईंग, त्याच्या अगोदर नॉट ओनली, म्हणजे आपलं उत्तर असं झालं द स्टेट पार्टीज आर रिस्पॉन्सिबल फॉर नॉट ओनली आयडेंटिफाईंग बट ऑल्सो नॉमिनेटिंग न्यू साईट्स. या पद्धतीने चारही वाक्य करण्याचा प्रयत्न करा. स्वच्छ सुंदर हस्ताक्षरामध्ये लिहून घ्या. नंबर 14, रिराईट द फॉलोइंग सेंटेन्सेस रिप्लेसिंग ॲज वेल ॲज बाय नो सूनर दॅन. नोट द फ्रेज no sooner must always be followed by an auxiliary or helping verb. खाली 5 वाक्य आहेत. त्या 5 वाक्यरचनेमध्ये ॲज सून ॲजचा वापर केलेला आहे. ॲज सून ॲज काढा आणि नो सूनर दॅनचा वापर करा. आता वाक्य मी सांगणार नाही. ॲज सून ॲज हे पहिल्या घटनेच्या अगोदर आणि दुसऱ्या घटनेच्या अगोदर स्वल्पविराम दिसतोय. पायदा या चारही वाक्यरचनेमध्ये स्वल्पविराम 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 दिसतोय. पायदा 5ही वाक्यात पहिल्या घटनेच्या अगोदर ॲज सून ॲज, दुसऱ्या घटनेच्या अगोदर स्वल्पविराम. आता ॲज सून ॲजच्या जागेवरती नो सूनरचा वापर करा, म्हणजे ॲज सून ॲज निघून गेलं. ॲज सून ॲजच्या जागेवर नो सूनरचा वापर करा, ॲज सून ॲज निघून गेलं. नंबर 2, नो सूनरच्या रचनेला सहाय्यकारी क्रियापदाची आवश्यकता असते, म्हणून नो सूनरच्या नंतर लगेचच वाक्यात सहाय्यकारी क्रियापद असेल तर तेच घ्या, अन्यथा नसेल तर काळाप्रमाणे डू, डज किंवा डीड यापैकी योग्य ते घ्यावे. म्हणजे आपलं वाक्य नो सूनर डू, नो सूनर डज, नो सूनर डीड असं होईल. जर उपलब्ध असेल तर नो सूनर इज, नो सूनर वॉज, नो सूनर वेअर, नो सूनर मे, नो सूनर कॅन, नो सूनर मस्ट अशा प्रकारचं होईल. परंतु नो सूनरला हे लक्षात ठेवा का सहाय्यकारी क्रियापदाची आवश्यकता असतेच. पहिल्या घटनेच्या अगोदर नो सूनरचा वापर करणे आणि दुसऱ्या घटनेच्या अगोदर दॅनचा वापर करणे. नो सूनरने जोडलेलं वाक्य मेन क्लॉज असतो, तर दॅनने जोडलेला क्लॉज हा सबऑर्डिनेट क्लॉज असतो. ॲज सून ॲजमध्ये ॲज सून ॲजने जोडलेला क्लॉज हा सबऑर्डिनेट क्लॉज असतो, तर स्वल्पविरामानंतर आलेला क्लॉज हा मेन क्लॉज आलेला असतो. नो सूनरच्या रचनेला सहाय्यकारी क्रियापदाची आवश्यकता असतेच, त्याशिवाय ते वाक्य होत नाही. मग आता फॉर एक्झाम्पल ॲज सून ॲज ही केम, CAME स्वल्पविराम, दे ऑल गेव ॲन ॲप्लॉज. तो येतो न येतो तोच, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. लगेच तोच, एका घटनेचा दुसऱ्या घटनेवरती लगेचच परिणाम. उत्तर
नो सुनर डीड ही कम, आता केम गेलं, केममधून डीड बाहेर आलं, केममधून डीड बाहेर आल्यानंतर मूळ रूप शिल्लक राहिलं. नो सुनर डीड ही कम, दुसऱ्या घटनेच्या अगोदर दॅन दे और दॅन दे ऑल गेव ॲन ॲप्लाज, यांच्याकडून दॅनच्या नंतर दे हा शब्द राहून गेलेला आहे, म्हणून तिथं दॅनच्या नंतर दे हा शब्द टाका. नंबर 2, ॲज सून ॲज द बिल इज पास्ड इट विल बिकम ॲन ॲक्ट. आन्सर, नो सुनर इज द बिल पास्ड then it will become an act. Number 3, as soon as the thief escaped, the family informed the police. Answer, no sooner did the thief, did कुठं आलं, escaped मधून did बाहेर आलं, आता मूळ रूप शिल्लक राहिलं. नो सुनर डीड द थीप एस्केप, ESCAPE, दॅन द फॅमिली इन्फॉर्म द पुलिस. राहिलेले 3 वाक्य सांगितलेल्या नियमाच्या आधारे करण्याचा प्रयत्न करा. एवढ्यावरच आपण थांबू. खालचा भाग आहे प्रिपेअर अ टुरिस्ट लिफलेट, एक भित्तीपत्रक किंवा लिफलेट तयार करा. तर ते गाईडमध्ये आहे. आणि प्रोजेक्टचा एक भाग आहे. तर हे प्रोजेक्ट काय फारसं करण्याची गरज वाटत नाही, परंतु ग्रामरच्या या 2 रचना, नॉट ओन्ली डॅश डॅश बट ऑल्सो, ॲज वेल ॲज, नो सुनर डॅश डॅश दॅन आणि ॲज सून ॲज, हे बारकाईने अभ्यास करून वर्गपाठामध्ये लिहा. तोपर्यंत ओके, ऑल द बेस्ट, हॅव अ नाईस डे टू एव्हरीवन. याच्यानंतर आपण पुढील युनिटकडं जाण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.